मी विनोदी कलावंत आहे, मी विनोदी कलाकार आहे याचा मला अभिमान आहे. मला अजिबात दुःख नाही आहे. मी काचेचा चंद्र केला नाही किंवा नटसम्राट केलं नाही तर मला अजिबात दुःख होणार नाही आयुष्यात. पण ते तिकीट शो 3 शो करणं दॅट इज कलेची सेवा. पण 3 शो करण्यासाठी जी मागच्या बाजूला मेहनत घ्यावी लागते दॅट इज बिझनेस. की तरुणाईला दोष देण्यापेक्षा दोष आई वडिलांना द्यायला पाहिजे. आजचे किती आई वडील असे आहेत की ज्यांचा मुलगा 8 वर्षाचा आहे, मुलगी 8-9 वर्षाची आहे, त्यांना बोटाला धरून तुम्ही नेता थिएटरला. त्यामुळे आज जेवढ्या तुम्हाला सिरियल दिसतात त्या सगळ्या सिरियलमध्ये जी स्वच्छ बोलणारी मंडळी आहेत ती माझ्या टी-स्कूलची आहे. OTT प्लॅटफॉर्म्स आले आणि ते तर ॲक्सेप्ट झालेत भारतात. असं नाही की ते खूप इलाइट क्लासला आहेत आणि मासेसपर्यंत बऱ्यापैकी गेलेत. दुसऱ्या बाजूला तुमचे जे कॉम्पिटेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे एंटरटेनमेंटसाठी कन्झ्युम होणारे त्यांची प्रोडक्शन कॉस्ट खूप वाढत चालली आहे. म्हणजे 100 कोटीची सिरीज बनू शकते, 20 कोटीचं काहीतरी बनू शकतं, 10 कोटीचं काही बनू शकतं. हा जो इकॉनॉमीचा जो ताकदीचा भाग आहे तो नाटकात शक्य नाही. आणि तिथून एक ग्लोबल विंडो पण ओपन झाली आहे. मी आज कोरियन सिनेमा बघतो आणि काहीतरी बघतो, त्यामुळे प्रेक्षक म्हणून माझी टेस्ट बदलते. तर ह्या दोन्ही कॉम्पिटिशन्सना तुम्ही कसं हँडल करता? आम्ही म्हणजे मी यांना कॉम्पिटिटर मानत नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आहे. श्रीखंडाला वेगळं महत्त्व आहे, जिलबीला वेगळं महत्त्व आहे, लाडूला वेगळं महत्त्व आहे, पुरणपोळीला वेगळं महत्त्व आहे. हे सगळे खाण्याचे पदार्थ आहेत, तसे हे एंटरटेनमेंटचे पदार्थ आहेत. प्रत्येकाचं स्वतःचं महत्त्व आहे. ज्यांना लाईव्ह एंटरटेनमेंट आवडते त्यांनी नाटकाला येतातच येतात. आणि जेव्हा येतात असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे विश्वासार्हता काउंट होते. म्हणजे आता आपण चितळ्यांची बाकरवडी असं म्हणतो. बाकरवडी कुठेही मिळते, पण चितळ्यांची बाकरवडी म्हणते आपण जेव्हा म्हणतो त्यांच्या दुकानाच्या बाहेर जेव्हा लाईन लागते ते 1 ते 4 दुकान हक्काने बंद ठेवतात. कितीही त्यांच्यावर विनोद झाले तरी 1 ते 4 दुकान ते बंदच ठेवतात. याचा अर्थ असा की चितळ्यांची ही विश्वासार्हता आहे की इथे चांगला पदार्थ मिळणार. तसं आमच्या लाईव्ह एंटरटेनमेंटमध्ये असे काही 4-5 मंडळी आहेत की त्यांची विश्वासार्हता आहे. पूर्वी कंपन्यांच्या नावावर नाटकं चालायची, म्हणजे कलावैभव किंवा माऊली प्रोडक्शन्स किंवा मोहन वाघांची चंद्रलेखा, कंपनीच्या नावावर नाटकं चालायची. मग त्या नाटकामध्ये कोणी असलं तरी कंपनी कुठली आहे, चंद्रलेखा आहे, कलावैभव आहे, नाटक उत्तम असणार. बरोबर. आता परिस्थिती बदललेली आहे. आता नटांच्या नावावर किंवा कलाकारांच्या नावावर नाटकाला गर्दी होऊ शकते किंवा होते. पूर्वी कंपन्यांची जबाबदारी होती, कंपनी अनसरेबल होती, आता नट अनसरेबल आहेत. सो ह्याचाच एक भाग म्हणून मग आता 2 प्रकार की क्लासिक्स करायला जाणं किंवा असं काहीतरी प्रायोगिक करायला जाणं, ते आपल्या नावावरती पण होऊ शकेल. अशा गोष्टींपासून मग तुम्ही लांब राहता का, की आपल्याला माहिती आहे लोकांना काय लागतं त्याचं मी प्रॉडक्ट देतोय? नाही, मी बिझनेस म्हणून मी हाही विचार करतो की नकळत दिसले सारे ते एक नाटक केलं, बहुरूपी एक नाटक केलं. मला मदत करायला कोणी येणार नाही आहे आणि मला कोणाची मदत घ्यायची पण नाही आर्थिक. त्यामुळे माझ्याकडे समजा 50 रुपये असतील तर आय विल स्पेंड 15 रुपीज ऑन पॅरल किंवा हे बघ शेवटी नाटक हे नाटक आहे. मग ते पॅरल असो नाही तर हौशी असो नाही तर समांतर असो, नाटक आहे ना. आता काही विषय खूप जड असतात. आता जड विषय लोकांनी बघायचे का नाही बघायचे हा एक त्याचं वेगळं चर्चासत्र होऊ शकतं. पण मला जर हौस असेल, मला निर्माता म्हणून जर हौस असेल की आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे तर मी अशा पद्धतीचं नाटक करतो. पण त्या नाटकात मला लॉस किती येणार आहे ह्याची मी आधी गणितं बांधून ठेवतो आणि तो जो लॉस आलेला आहे तो पुढच्या प्रॉडक्टने भरून कसा काढता येईल ह्याचाही विचार करून ठेवतो. म्हणजे आता मला नकळत दिसले सारेमध्ये समजा मला समजा काय झालं 20-22 लाख रुपये लॉस आला, ओके, पण हा 20-22 लाखाचा लॉस भरायचा कसा ह्याचं गणित मी आधी मांडून ठेवलं होतं. त्यामुळे मी लगेच एका लग्नाची गोष्टचे मी 50 प्रयोग केले आणि गेल्या माधव कुडकडेचे 50 प्रयोग केले, 22 लाख भरले. 22 पेक्षाही जास्त माझे झाले. मग ते एक्स्ट्रा ह्याच्यातून मी पुढचं नाटक काढलं. काय आहे की आपली इन्व्हेस्टमेंट निघाल्यानंतर त्याच्या वरचे जे पैसे आहेत हे पुढच्या नाटकासाठीची इन्व्हेस्टमेंट आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे माझ्यावर संस्कार असे आहेत, म्हणजे माझ्या पिढीवर संस्कार असे आहेत की मला जर 100 रुपये मिळाले तर मी 50 रुपये खर्च करीन, 50 रुपये बाजूला ठेवीन. आजच्या कोविडच्या काळात गेले 1.5 वर्ष आपण सगळे घरी आहोत.
हो. तरीही मी शांतपणे जगतोय. हम्म. मीही एकटाच नाही, माझ्यावरची 35 माणसं आहेत, त्यांनाही शांतपणे जगवतोय. हम्म. बरोबर. सो हा संस्कारांचा भाग आहे. त्यामुळे ह्या नाटकात मला जर 50 लाख रुपये मिळाले, की या नाटकात मला 25 लाख रुपये मिळाले, तर ही जी रक्कम आहे ही पुढच्या नाटकासाठी आहे, हे लक्षात ठेवलं तर आपल्याला त्रास होत नाही. पण आपल्याकडे एक म्हणजे दोन माझ्या मनातल्या शंका आहेत किंवा बायसेस असतात. एक म्हणजे व्यावसायिक यश आणि सो कॉल्ड उत्तम कलाकृती याच्यामध्ये डिफरन्स असतो. मग ते समीक्षकांनी नावाजलेली लिजंडरी 100 वर्ष टिकणारी हा एक भाग, ती कदाचित तिकीट बारीवरती किंवा तुमच्या काउंटरवरती चालेल का नाही माहित नाही, आणि व्यावसायिक यश हा दुसरा भाग. हा डिफरन्स कायम राहत आलेला आणि शक्यतो हे एकमेकांची विरोधकच आहेत का काय, अशी एक मेंटॅलिटी आहे. तर ते काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? हे बघ, काय माहिती का, चांगलं नाटक चालेलच, धंदा करेलच असं नाही. आणि धंदा जे करत आहे ते नाटक चांगलंच असेल असंही नाही. शेवटी मी ह्याच्याकडे जर व्यवसाय म्हणून बघत असलो तर हा व्यवसाय कोणावर अवलंबून आहे, तर रसिक प्रेक्षकांवर अवलंबून आहे. बरोबर. मग रसिक प्रेक्षकांचं म्हणणं काय आहे हे मी कन्सिडर केलं नाही तर मी 2 नाटकात घरी जाईल ना. फक्त चांगला कलाकार आहे एवढ्या एका वाक्यासाठी मी माझं करिअर बरबाद करायचं का? मला इथे करिअर करायचं आहे, मला इथे राहायचं आहे. खरं. हां, तर माझी वाट मला जर मिळाली तर मध्ये वाटेत माझं डेस्टिनेशन जाताना एखादं मी वेगळं नाटक करीन की ज्यामुळे जिथे मी प्रूव्ह करायचा प्रयत्न करीन स्वतःला मी चांगला कलाकार पण आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की विनोदी नाटक करणं माझ्या मते हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. सगळ्यात अवघड गोष्ट आहे. रडायला किती वेळ लागतो? मी 2 मिनिटात आत्ता मला तू शायरी दिली, आत्ता मी रडून दाखवू शकतो. वेळ लागत नाही रडवायला, हसवायला वेळ लागतो. कारण तिथे येऊन बसलेला माणूस आधी स्वतःच्या धुनकीत असतो, कुठून तरी काहीतरी माती खाऊन आलेला असतो, धक्के टोणपे खाऊन तो बसतो आणि मग तो नाटक बघायला लागतो. मग तो हळूहळू त्यात गुंतत जातो. मग ते कॅरेक्टर स्वतः ते नाटकातला एखादा कॅरेक्टर एखादा सीन याच्याशी आपण जवळीक साधायला लागतो आणि मग तो त्याचा चेहरा फुलतो, मग तो हसायला लागतो. इट्स अ बिग प्रोसेस. तुम्हाला डाऊन करायला किती वेळ लागतोय? तुम्हाला स्वतःला मेंटली डाऊन हल्ली तर पटकन होतात, हसायला वेळ लागतोय. सो मी असं ठामपणे म्हणू शकतो किंवा मी खात्रीने म्हणतो किंवा अभिमानाने म्हणतो की मी विनोदी कलावंत आहे, मी विनोदी कलाकार आहे याचा मला अभिमान आहे. मला अजिबात दुःख नाही आहे. मी काचेचा चंद्र केला नाही किंवा नटसम्राट केलं नाही तर याचं मला अजिबात दुःख होणार नाही आयुष्यात. अजिबात. चांगलं बोलायचं आहे ना. नटसम्राटमध्ये पल्लेदार वाक्य आहेत, मग ते मी प्रायोगिकला करीन किंवा माझ्या हौशी नाट्यसंस्था किंवा माझी टी-स्कूलला करीन, अभिनयाच्या इन्स्टिट्यूटमध्ये करीन. मला चांगली वाक्य बोलायला मिळावीत म्हणून. माझ्या सुदैवाने कलाकार म्हणून अत्रेंची मला नाटकं करायला मिळाली, मतकरी साहेबांची करायला मिळाली, सबनीसांची करायला मिळाली, संशय कल्लोळ म्हणजे गोविंद देवल बल्लाळांचं नाटक करायला मिळालं. आता त्यातली गंमत सांगतो तुला की आपण जेव्हा डायलॉग डिलिव्हरी करत असतो, इतक्या वर्षात मी कधी संगीत नाटकात काम केलेलं नाही आहे. तर त्या नाटकामध्ये एक असं वाक्य आहे, मला आधी कळायला हवं, मी राहुलला म्हणतो, मला आधी कळालं तुम्ही माझ्या पत्नीच्या शयनगृहात काय करत होतात, असं एक वाक्य आहे. तर हाऊसफुल प्रयोग, बालगंधर्वाचा हाऊसफुल प्रयोग. आणि मी आपल्या नेहमीच्या मला आधी कळायला हवं की तुम्ही माझ्या पत्नीच्या बेडरूममध्ये काय करत होतात. आता 111 वर्षापूर्वीचं नाटक, 100 वर्षापूर्वीचं नाटक, त्या नाटकात मी कॉन्फिडेंटली बेडरूम हा शब्द वापरला. ते सगळं बरं. आता अशी चूक तर होऊन गेलेली आहे, माती तर ऑलरेडी खाऊन झालेली आहे. त्याच्यावर कव्हर करणं हे माझ्या कोआर्टिस्टचं काम आहे. कमिंग बॅक टू द पॉईंट, ही सगळी छान छान मंडळी आहेत, लेखक मंडळी आहेत, त्यांची नाटकं वाचणं, त्यांची नाटकं बोलायला मिळणं हा माझ्यासाठी एक अभिनव आणि उत्तम व्यायाम आहे माझ्या जिभेला आणि माझ्या बुद्धीला. कारण ह्याचं जर कोऑर्डिनेशन करेक्ट असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण त्यासाठी मला कवडी चुंबक या नाटकावर प्रचंड प्रेम आहे असं मी म्हटलं. आणि कवडी चुंबक हे नाटक मी व्यावसायिक पद्धतीने व्यावसायिक रंगभूमीवर आणायचं म्हटलं तर ते कितपत चालेल हे निर्माता म्हणून बघायचं माझं कर्तव्य आहे. बरोबर.
ते केवळ कोणीतरी काहीतरी म्हणतं दामले काय विनोदी नाटक करतात, म्हणू दे की, मला प्रॉब्लेम नाही आहे. मी व्यवसाय करतोय किती 2008 पासून मी निर्माता म्हणून इथे व्यवसाय करतोय, बरोबर. आणि 83 पासून मी कलाकार म्हणून काम करतोय. त्यामुळे कोण काय म्हणतं, आणि म्हणणारे हे आमच्याच व्यवसायातले असतील, प्रेक्षक काही म्हणत नाहीत. हा, म्हणजे प्रेक्षकांना असं काही माहितीच नसतं, त्यांना कुठं माहिती आहे. त्यामुळे मी आय एम अन्सरेबल टू द ऑडियन्स, आय एम नॉट अन्सरेबल टू माझी बाजूची लोक काय म्हणतात. त्यांचा त्यांचा व्ह्यू असतो ना, पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. ही गोष्ट या पद्धतीने याची लॉन्चिंग करावी. एखादी गोष्ट आहे, प्रॉडक्ट आहे, आता ही लॉन्चिंग कसं करावं ह्याच्यासाठी 6 एजन्सी नेमल्या, 6 एजन्सीचे वेगळे येणार, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असणार ना, लॉन्चिंग कसं करावं याच्यावर. बरोबर. मग तसंच माझं आहे. माझा ॲज ए निर्माता म्हणून माझं असं म्हणणं आहे की नाटक ही लोकांसाठी आहे. मी व्यावसायिक नाटक करतो. व्यावसायिक नाटक म्हणजे लोकांना आवडेल तेच नाटक करतो, आणि तेच नाटक मी करणार. इतकं स्वच्छ आहे. जाता जाता एक 10 सेकंद किंवा 10% लोकांना मी उपदेश करायचा प्रयत्न करीन लेखकाच्या माध्यमातून. बरोबर. 90% उपदेश आणि 10% मनोरंजन असं होतच नाही, आणि होणार पण नाही. त्यामुळे याच्यात सगळ्या लेखकाचा सगळ्यात मोठा भाग आहे. बरोबर. आणि मला अतिशय प्रचंड अभिमान आहे, मी विनोदी अभिनेता आहे, मोठा अभिमान आहे. बरोबर. नाही, पण हे सगळं एक्सलंट आहे, पण त्याला एक कारण आपल्याकडं म्हणजे कलेनं प्रॉफिट कमावणं, कलेतनं वेल्थ क्रिएशन करणं, ह्या सगळ्याकडंच असं म्हणजे थोडं ह्यानं बघितलं तर का नाही ती कला आहे, म्हणजे तसं काय कसं त्याचं प्रॉफिटरिंग होणार, किंवा बातम्या येताना कायम नाट्यगृहाची दुरावस्था, ह्या व्यवसायाचं कसं होणार, किंवा असं एक नॅरेटिव्ह कायम असं निगेटिव्ह वगैरे असतं का, म्हणजे मला असं जाणवतं बाबा, तुम्ही सांगा काय. नाही, त्यात तुझा मुद्दा करेक्ट आहे. काय माहिती आहे का, की कलेची सेवा म्हणजे काय. हां, ते एक असतं सेवा. हां, मी सांगतो ना, कलेची सेवा म्हणजे काय. मी जे 3 तास रंगमंचावर काम करतो ते अतिशय परफेक्ट, इमाने इतबारे, इथून मनापासून जर केलं तर ती कलेची सेवा आहे. ओके. जे मी तिथे 3 तास करतोय ती सेवा आहे. तिथून बाहेर पडल्यानंतर ती सेवा करण्यासाठी जे मला काम करायचं ते मला करायलाच पाहिजे. ही 3 तासाची कलेची सेवा करायची संधी मला मिळावी म्हणून मी बाहेर पडल्यानंतर निर्माता म्हणून माझी वेगळी कामं सुरू होतात ना. त्यामुळे कलेची सेवा ही 3 तास अतिशय मनापासून काम करणं, अन्सरेबल काम करणं, म्हणजे जीव तोडून काम करणं, ही कलेची सेवा आहे. तिथे गेल्यानंतर पाट्या टाकणं, रिॲक्शन न देणं, पाकिटासाठी काम करणं, एंट्रीज न घेणं, वेळेत न पोचणं, मेकअप न करणं, ही कलेची सेवा नाही आहे, ही कलेची प्रतारणा आहे. बरोबर. ज्या कामासाठी तुम्ही 3 तास तिथे लोकांना वेठीच धरलेलं आहे, त्या कामासाठी तुम्ही यू मस्ट बी अन्सरेबल टू द ऑडियन्स. यू हॅव टू बी अन्सरेबल टू ऑडियन्स. आणि अन्सरेबल टू बी ऑडियन्स 100% इमानाने काम करणं ही कलेची सेवा आहे. आणि ती कलेची सेवा करण्यासाठी मला बाहेर माझ्या प्रॉडक्टसाठी मेहनत करायलाच पाहिजे. त्यामुळे या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. कलेची सेवा म्हणजे इन द गिव्हन कंडिशन्स आम्ही कुठल्याही स्टेजवर जाऊन काम करतो, पण तितक्याच मेहनतीने करतो, आणि तितक्याच जी लगा के आपण म्हणतो ना, तेवढंच जी लगा के काम करतो. बरोबर. म्हणजे अकोल्याच्या परमिलताई ओक हे जे सभागृह आहे, हल्ली गेली काही वर्ष आम्ही तिथे प्रयोग करत नाही, कारण ते फारच मोडकळीला आलं आहे. पण त्या स्टेजची लांबी रुंदी म्हणजे वंडरफुल होती. इतकी छोटं स्टेज होतं. म्हणजे आमच्या सेटमध्ये आम्ही नाटकात जसं एडिट करतो आपण काही वेळी, तर सेटमध्ये एडिट करायला लागायचं. पण तिथे आम्ही तितक्याच ताकदीने प्रयोग केले आहेत. गेला माधव कोणीकडेच आहे. अकोल्याला मी लाईनीत 3 प्रयोग केले ते एकाच दिवशी, ऑल तिकीट शो. पण ते तिकीट शो 3 शो करणं दॅट इज कलेची सेवा. पण 3 शो करण्यासाठी जी मागच्या बाजूला मेहनत घ्यावी लागते दॅट इज बिझनेस, असं मला वाटतं. नाही, तुम्ही या अकोल्याचा उल्लेख केलात म्हणून मला हा प्रश्न सुचला की मी कोल्हापूरातून येतो, माझी फॅमिली अजून कोल्हापुरात आहे. आम्हाला कायम प्रश्न पडतो की आमच्याकडं वर्षातून एकदा किंवा 2दा मॅक्स 3दा प्रशांत दामले येतात, काय प्रयोग लावतात 2, 3, 4 आणि जातात.
तर हे नाटक आता फक्त महानगरापुरतं उरले का, की MMRDA मुंबई, ठाणे, पुणे, थोडं नागपूर, थोडं औरंगाबाद, थोडं नाशिक आणि संपलं, असं झालंय का? आणि झालं असेल तर का झालं? नाही, खरं सांगू का, काही 4-5च निर्माते असे आहेत की जे मुंबई पुण्याच्या बाहेर प्रयोग करतात, कारण त्याची गणितच वेगळी आहेत. म्हणजे आता तुला उदाहरण म्हणून सांगतो की मुंबई कोल्हापूर हे साधारणपणे 450-500 आपण हिशोबासाठी देऊ. 500 रुपये मुंबई कोल्हापूर जाऊन येऊन 1000 किलोमीटर झालं. माझ्या बसचं पर किलोमीटर भाडं 46 रुपये आहे. बरं, ओके, आपण हिशोबासाठी 45 धरू. बरोबर, म्हणजे किती झाले? 45,000 रुपये इथंच झाले. 45,000 रुपये नुसतं बसचं भाडं झालं. बरोबर, बाकी भत्ते बित्ते मी अजून काही धरले नाही आहेत. बरोबर, खरं आहे. आता मी जेव्हा कोल्हापुरात प्रयोग करतो तर कोल्हापूरच्या केशवराव भोसलेची कॅपॅसिटी आहे 600. हो. ओके, त्या 600मधली जवळजवळ 25 सीटी महानगरपालिकेला आपल्याला द्याव्याच लागतात. बरोबर, राहिले किती? 550. हो. 550 वरती साधारण 200 सीट आहेत बाल्कनी, जिथे कोणीच जात नाही. म्हणजे राहिले किती? 450. हो. हिशोबासाठी 400 पकड. हो. आता खालचे 400 जे सीट्स आहेत, जे आपण 400 रुपयाला विकतो, ते काही 100% फुल होत नाहीत. बरोबर, त्यातले 50% आपण धरायला पाहिजे. हो. म्हणजे राहिले 200 सीट. बरोबर, म्हणजे माझं कलेक्शन किती झालं? 80,000. हो, खरं आहे. बसचा खर्च किती आहे? 45,000. आतला खर्च किती आहे? 90,000. हो, हो. बरोबर आहे. त्यामुळे निर्माता काय करतो की मला जर पश्चिम महाराष्ट्र दौरा करायचा असेल तर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, कराड हो. असे 6 प्रयोग केले तर हा जो मुंबई, कोल्हापूर, मुंबई हा जो 46-47 हजाराचा जो खर्च आहे हा 6 प्रयोगामध्ये डिवाइड होतो. बरोबर. आता पूर्वी कसं होतं की एक पुढारीला जाहिरात दिली हो. की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जायची. बरोबर, आता तसं राहिलेलं नाही आहे. कोल्हापूरची एक वेगळी एडिशन आहे, हो. सांगलीकरांची एक वेगळी वेगळी ॲडिशन, सातारा. त्यामुळे आम्हाला 3-4 ॲडिशन किंवा पश्चिम महाराष्ट्र ॲडिशन अशी जाहिरात करायला लागते. त्याची किंमत आहे जवळ 60 रुपये हो. पर कॉलम सेंटीमीटर. हो. म्हणजे मी जर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करायचा झाला 6 प्रयोगाचा तर माझे साधारणपणे 12,72,000 रुपये माझे जाहिरातीचे होतात. हो. मी ऑन ॲन ॲव्हरेज म्हणतोय. खरं आहे. आता हा सगळा खर्च आपल्याला कव्हर, लॉजिक बिजी मी काहीच धरले नाही याचे. हो. म्हणजे आपण समजा ते ट्री काय, कुठली ट्री? केटरी. केटरी राहायचं काय खर्च आहे तुला माहिती आहे? हो, हो. 5 रूम घेतला की दिवसाला स्ट्रेट 10,000 रुपये झाले. बरोबर. 5 दिवस राहिले ते 50,000 झाले. हो. आता हा सगळा आपला खर्च आपला 6 प्रयोगात डिवाइड व्हायला पाहिजे. डिवाइड झाल्यानंतर पर प्रयोग मला किती यायला पाहिजे बुकिंग, हा एक अभ्यासाचा भाग आहे. हो, खरं आहे. बरं, आज नुसतं वर्तमानपत्रात, एका वर्तमानपत्रात चालत नाही. पुढारी, लोकमत, सकाळ व साताऱ्याचं एक स्वतःचं एक वेगळा झेंडा आहे. हो. तिकडचं असे प्रत्येकाचे वेगवेगळे त्या गावातले झेंडे आहेत. तिथे मला जाहिरात करावीच लागते. आता हे सगळं करून, इतकी मेहनत करून, म्हणजे FBला सुद्धा आपल्याला पुश करायला लागतं. काय तुमचं म्हणतात ते टार्गेटेड ॲडव्हर्टायझिंग. हां, हे बूस्टिंग, हे सगळं झाल्यानंतर आमचा दौरा होतो. आणि हा सगळा दौरा झाल्यानंतर जर फटका बसला, तो फटका इतका जोरदार बसतो. बरोबर. इतका जोरदार बसतो. म्हणजे आता मी तुला 2 एप्रिलचं उदाहरण देतो. 2 एप्रिलला आपला दुपार 12:30 बालगंधर्व आणि 5 वाजता कोथरूड असा प्रयोग होता. म्हणजे शेवटचा प्रयोग लॉकडाऊनच्या आधीचा. हे 2 प्रयोग मिळून मला 1,27,000चा फटका बसला. बापरे. कारण इतकं ते वाहिन्यांनी आणि सगळीकडून असं प्रेशर येत होतं. त्यामुळे लोक घाबरतात ना. बरोबर. पण म्हणजे फटका बसताना इतका जोरदार बसतो. येताना हळूहळू, लक्ष्मी आहे ना ती हळूहळू येते, जाताना भस्कन जाते. बरोबर. हे सगळं लक्षात ठेवून ताकद असलेल्या निर्माता जो असेल आणि ज्याचं म्हणणं असेल की माझं नाटक उत्तम आहे, म्हणून आधी मुंबईत प्रूव्ह करून घ्यावं लागतं. नाटक वाजवून बघायला लागतं. वाजते का बाबा मुंबईत, किती बुकिंग होतं याला. जर तिथे बरं बुकिंग झालं, तिथे उत्तम बुकिंग झालं तर सुसाट पळते गाडी. अच्छा. मग तिकडून इथे येतं. इथे कसे 3 थिएटर आहेत. 3 थिएटरमध्ये पटकन हाऊसफुलचा बोर्ड लागू शकतो जर विश्वासार्हता तुमची असेल तर. बरोबर. मुंबईमध्ये 8, 9, 10 थिएटर्स आहेत. बरोबर. त्यामुळे तिथे डिवाइड झालेला ऑडियन्स आहे. तिकडे हाऊसफुल बोर्ड लागायला वेळ लागतो. इथे त्या मानाने नाटक चांगलं असेल,
त्याची विश्वासार्हता उत्तम असेल तर मुंबई पुण्यामध्ये जेव्हा नाटक चालतं तेव्हा मग ते बाहेर जाऊ शकतं. नागपूरची तीच परिस्थिती आहे. नागपूरचं कसं आहे की मुंबई हे 2000 किलोमीटर झाले. मी तेच इमॅजिन करत होतो की काय 90,000 इथेच झाले, नुसते बसतेच झाले. तिथे 110 रुपये स्क्वेअर सेंटीमीटर लोकमतची जाहिरात आहे. 110 रुपये स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे माझी जाहिरात एवढी होते ते. ह्याच्यापेक्षा वर जाऊ शकत नाही. बरं 4 प्रयोग असेल तर ह्याच्यात कशी बसेल मला 4 प्रयोगाची जाहिरात. मग आम्ही बसवतो 8x4 म्हणजे जी सकाळला होते तशीच तिथे होते. बरं तिथे अजून एक कुठला तरी पेपर आहे लोकमत आणि प वरून काहीतरी आहे, दिव्य मराठी नाही असं आहे. पण म्हणजे ते गेम सगळं तिथे गडबडतं. दौरा करणं हा खूप मोठा चॅलेंजचा भाग आहे. आणि मी डे 1 पासून मी उद्या कोणी कॉन्ट्रॅक्टर असं म्हणता कामा नये की दामलेंच्या प्रयोगाने मला लॉस झाला, त्यामुळे मी कोणाला देतच नाही. तुम्ही फक्त मॅनेजमेंट करा, बरोबर, बाकी सगळं मी बघतो. प्रॉफिट झाला तर माझा, लॉस झाला तर माझा. बरोबर. त्यामुळे कोणाला तसं माझ्या दौऱ्यांमुळे डोक्याला टेन्शन नसतं की दामले स्वतःच करतात ना, माझी जी मॅनेजमेंटची फी आहे ती मला मिळते आहे. दॅट्स इट. हे सगळं गणित म्हणून 200% पटतंय की मान्यच आहे आणि स्वाभाविक आहे. म्हणून तुमच्यासारखे एवढं सगळं करणारी लोक पण काय म्हणजे प्रयत्नपूर्वक येतात. पण ह्याला काही इनोव्हेशन किंवा उत्तर नाही सापडलेलं का? कारण मग इतका सगळा वर्ग म्हणजे वंचित राहतो या सगळ्या अनुभवापासून. तर काही इनोव्हेशन कुठल्या अनुभवापासून? नाटकाच्या वर्षात एकदाच नाटक येतं. नाही काय आहे, जेव्हा नाटक येत असेल ना त्यावेळी हाऊसफुल करावं त्यांनी. कारण आपण काही उद्या येतोय प्रयोगाला असं नाही सांगत, आपण 15 दिवस आधी सांगतो. त्यामुळे माझी संपूर्ण महाराष्ट्रातल्या रसिकांना हेच सांगता येईल मला की 15 दिवस 20 दिवस आधी जेव्हा तुम्हाला कळतं की एखादं तुमच्या आवडीचं नाटक येतंय तर नाटकाचं तिकीट काढून ते हाऊसफुल करा. जर हाऊसफुल झालं तर पुढच्या महिन्यात लगेच यायची आमची ताकद राहते ना. असं होऊ शकत नाही मी माझं बालगंधर्व कमी बुकिंग झाल्यामुळे मी परत गंधर्व प्रयोग करणारच नाही असं नाही होणार. कारण पुणे मुंबई जवळ आहे, मुंबई नागपूर नाही जवळ. बरोबर. त्यामुळे एकदा फटका बसला की कोणी फिरकतच नाही मग तिथे. आणि डोक्यात तेच राहतं. मग मागच्या वेळेस 2-2.5 लाखाला फटका बसला यार, कशाला जातील कोण उठून नागपूरला. त्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल आणि नाटक चांगलं असेल अशी तुम्हाला जर कुणकुण लागली तर तुम्ही वेळात वेळ काढून जेव्हा येत आहे त्याच वेळी बघा. माझ्या ताटात आत्ता जिलबी असेल तर मी आत्ताच खायला पाहिजे ना. बरोबर. ती संपल्यानंतर आईला आम्हाला जिलबीच नाही मिळाली, अरे असं नाही होत. आता हा प्रश्न आता सगळ्यांनाच विचारावा लागतोय, पण आता कोरोनानंतर नाटकाला व्यवसाय म्हणून काय काय बदल होतील? काय कायमस्वरूपी असते आणि काय तात्पुरते असते? नाही 50% ऑक्युपेशनमध्येच नाटक चालू होईल. मी हाच विचार करत होतो की जर 50% ऑक्युपेशन असेल तर 800 रुपये तिकीट लावायला लागेल. हे सगळं गणित बसवायला नाही ना. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मी 400 रुपये तिकीट मध्ये काम केलं. ऑन द कॉन्ट्ररी खालती 400 आणि वरची 300-200 अशा तिकिटांचे आमचे रेट असतात. 400, 300, 200. पण मी खाली आता गंमत अशी आहे की आता ह्याच्यातला निर्माता जागा झाला. निर्माता जागा झाला आणि तो काय म्हणाला, नाहीतरी वरती बंदच आहे ना. वरती बंदच आहे, वरती काहीच नाही आहे, कोणीच जात नाही तिथे वरती. तुम्ही फक्त खालीच खेळताय 400 रुपयामध्ये. खाली 400 असेल तर मग तिथे त्यापैकी 200 येणार, मग 150 येणार, मग 60,000 70,000 रडत खडत होणार. वरती बंद आहे ना, वरती AC पण आहे, वरचं भाडं पण तुम्ही भरताय. मग वरती मला 300-200 लावायच्या ऐवजी मी फ्लॅट 100 लावले तर आपण करून बघूया ना काय परिस्थिती आहे. मग मी मुंबईमध्ये मी वरती 100 लावले आणि पुण्यामध्ये 150 लावले. 75% बाल्कनी भरली. माझं थिएटरचं भाडं निघालं, माझं टेम्पोचं भाडं निघालं, माझं चहा पाणी निघालं. हा निर्माता आहे. आता ह्याच्याशी कलाकाराचा काही संबंध नाही आहे. खरं हे निर्मात्याची आयडिया आहे. नाहीतरी बंद आहे मग सोडा का, 100 रुपये फ्लॅट लावून टाका. बरं गंमत अशी आहे की मी नेहमीच म्हणतो, मी जेव्हा 83 किंवा 85ची जेव्हा मोरूची मावशी करायचो तेव्हा प्लॅन असा भरायचा, म्हणजे इथे बाल्कनी आणि इथे स्टॉल, प्लॅन असा भरायचा, त्यामुळे लवकर हाऊसफुल व्हायचा.
हल्ली प्लॅन असा भरतो, वरती कोणी जातच नाही, त्यामुळे हाऊसफुल व्हायला वेळ लागतो. पण हे का घडले असं, म्हणजे मला पण तेच सांगतोय. त्यावेळी जो बाल्कनीमध्ये ऑडियन्स बसायचा तो आता सधन झालेला आहे, त्यामुळे त्यांना वरती बसायचंच नाही, त्यांना खालीच बसायचं आहे. आणि वरती बाल्कनीचा जो नवीन ऑडियन्स तयार व्हायला पाहिजे तो नाही आहे. किंवा त्यातली दुसरी गोष्ट अशी सुद्धा असू शकते, जी मला जाणवली निर्माता म्हणून, बऱ्याच फॅमिलींना असं वाटतं की आम्हाला नाटक बघायचं पण ते परवडत नाही आहे. कारण 2+2 समजा आपण म्हटलं आणि 300 रुपये म्हटलं तर 1200 रुपये झाले, जायला यायला एक 200 रुपये, 1400 रुपये झाले. तिथेल्यानंतर पोरं असेल तर बाबा मला वडा पाहिजे, बाबा मला चहा पाहिजे, किंवा बायको असेल तर अजून काही, किंवा नवऱ्याला स्वतःला खावंसं वाटतं. हे साधारणपणे 1700-1800 रुपयाचा खर्च आहे, जो त्यांना परवडत नाही. कोविडच्या पोस्ट, म्हणजे मी आत्ता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीची गोष्ट सांगतोय. मग मी 100 रुपये केल्यानंतर 400 रुपये त्यांचा तिकिटांचा खर्च होतो आणि 400 रुपये वर खर्च होतो. 800 रुपयात अख्खी फॅमिली नाटक बघू शकते. म्हणजे दोन गोष्टी आहेत, म्हणजे एक तर वरती बसायला आवडत नाही किंवा एक तर वरती बसायला परवडत नाही. मग मी परवडत नाही असं डोक्यात ठेवून 100 रुपये लावल्यावर 75-80% भरली बाल्कनी. म्हणजे IQ आहे, फक्त खिसा गरम नाही. बरोबर. 400 रुपयात बसणाऱ्याचा माणसाचा IQ आणि 100त बसणाऱ्या माणसाचा IQ, प्रेक्षकाचा IQ हा सेम आहे. 400 रुपयेवाला आधी हसतोय, मग 100 रुपयेवाला हसतोय, असं होत नाही ना. खरं, दोघी एकाच वेळी असतात. सो त्यांचा IQ सेम आहे, फक्त खिशात पैशांची कमी जास्त आहे, एवढंच फरक आहे. पण मग ही पोस्ट कोविड जवळजवळ अजून किती महिने, वर्ष करायला लागेल आणि काही कायमस्वरूपी फरक होईल, नाटकं कमी होतील किंवा धाडस कमी होईल, तुम्ही कसा विचार करता? नाही, मला असं वाटतं की सस्टेन्ड काम करत राहायला पाहिजे. खालीवर होत राहतं. म्हणजे आता पोस्ट कोविडमध्ये तर मरू दे रे असं नाही होणार ना. मला पुढची तयारी करायला पाहिजे. स्क्रिप्ट वाचन, स्क्रिप्टचं फर्स्ट ड्राफ्ट, सेकंड ड्राफ्ट, थर्ड ड्राफ्ट, तो वेळखाऊ भाग आहे, तो 6-8 महिन्याचा भाग आहे. स्क्रिप्ट तयार करणं, एका लग्नाची पुढची गोष्ट आम्ही ह्या नोव्हेंबरला वाचलं पहिलं आणि पुढच्या नोव्हेंबरला रिहर्सल केली. 12 ड्राफ्ट आहेत त्याचे. बापरे. बर, ओके. अशा गमती. तर हा जो काळ आहे हा योग्य करण्यासाठी वापरला तर मला असं वाटतं कंटाळा येण्याचं काही कारण नाही आहे. आणि 50%नेच सुरू होणार आहे आणि 50% किती महिने राहणार आहे हे काही माहिती नाही आहे. आणि आता तिसरी लाट आली तर मग काय बघायला आनंदी आनंद, काय बघायचंच नाही मग. पण तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात? एकदम तयार, म्हणजे तयार योला यो. मगाशी बोलताना एक उल्लेख आला, त्याच्यावर मला यायचं आहे की नवीन ऑडियन्स तयार करणं. म्हणजे मला हा जाणवतो की आता माझी बहीण माझ्याहून 6-7 वर्षांना लहान आहे आणि त्यांच्याहून काही तरुणाईशी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमचा संपर्क असतो, तर त्यांना ही नाटकाची टेस्ट डेव्हलप होते की नाही असं एक ऑब्झर्वेशन म्हणून माझ्या मनात शंका आहे. तर तुमचा अनुभव काय आहे? तरुणाई येते का आणि नवीन ऑडियन्स खरंच तयार होतोय का? नाही, मला असं वाटतं की तरुणाईला दोष देण्यापेक्षा दोष आईवडिलांना द्यायला पाहिजे. माझ्या आईवडिलांनी माझ्या बोटाला धरून आम्हाला नाटकाला नेलेलं आहे. आजचे किती आईवडील असे आहेत की ज्यांचा मुलगा 8 वर्षाचा आहे, मुलगी 8-9 वर्षाची आहे, त्यांना बोटाला धरून तुम्ही नेता थिएटरला. मुळात आईवडील भेटतच नाहीत. आता कोविडमुळे त्यांची गाठभेट व्हायला लागलेली आहे. आता सोमवार ते शुक्रवार जसं अमेरिकेत काम करतात तसंच इथे काम करतात आणि IT क्षेत्रावाले तर ओळख पण दाखवत नाहीत. त्यामुळे मुलांकडे बघणार कधी, त्यांच्यावर संस्कार करणार कधी. त्यामुळे मी तरुणाईला किंवा लहान मुलांना अजिबात दोष देणार नाही. हा दोष जो आहे, दोष असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना त्या मुलांवर संस्कार करता येत नाही आहेत. त्यांच्या हातात शनिवार रविवार आहेत, फक्त शनिवार आणि रविवार आहे. मग आता या शनिवार रविवारमध्ये त्यांना केवढी कामं करायची असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅटर्डे नाईट असते, त्याला फार महत्त्व आहे. सॅटर्डे नाईटला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि रविवारी सोमवारचे वेध लागलेले असतात. बरोबर. पण कोविडमुळे एक बरं झालेलं आहे, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे खूप जणांचे संसार खूप छान बांधले गेलेले आहेत. अगदीच विरुद्ध टोकाचे असतील, 2 ध्रुवावरचे, तर त्यांचं काहीतरी गडबड होऊ शकते. पण ह्या निमित्ताने सगळी फॅमिली एकत्र आलेली आहे, मुलं एकत्र आलेली आहेत, त्यांची आवडीनिवडी कळलेल्या आहेत मुलांच्या, आईवडिलांना त्यांच्या आवडीनिवडी कळल्या आहेत अँड व्हाईस वर्सा.
मग मला असं वाटतं की आता जेव्हा पोस्ट कोविड परत हे सुरू होईल हो. तेव्हा ह्या आईवडिलांनी त्यांच्या मुलांना आता 24 तास ते एकत्रच आहेत, ह्या मुलांना त्यांनी नाटकाला आणायला पाहिजे. मुलांना काय आहे, 8 वर्षाचं किंवा 7वी-8वीतल्या मुलांना तुम्ही नाटकाची आवड लावलीत, लाईव्ह एंटरटेनमेंट बघायची आवड तुम्ही लावलीत, तर ती पुढे आवड डेव्हलप व्हायला अजून वेळ लागतो. आणि ती कॉलेजमध्ये, म्हणजे मी तर असं म्हणेन की जेवढ्या शाळा आहेत, मी त्यात कॉन्व्हेंट पण आली, कॉन्व्हेंटमध्ये 3rd लँग्वेज मराठी आहे आणि ती 7वीपर्यंत कंपल्सरी आहे. त्या 7वीपर्यंत मराठी काय शिकतात आय डोंट नो, पण या सगळ्या शाळांना कंपल्सरी करायला पाहिजे की 6 महिन्यातून एकदा तुम्ही नाटक ते दाखवायलाच पाहिजे, मराठी नाटक. जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि जर तुमची मराठी लँग्वेज असेल, काय तुम्ही जेव्हा 100 मुलांना दाखवाल ना, तेव्हा 10 किंवा 15 मुलांना आवड निर्माण होईल. बरोबर. त्याचा रेट एवढाच आहे. प्रत्येकाला काही नाटक आवडेलच अशातला भाग नाही. ते त्यातही कुठलं नाटक तुम्ही दाखवताय हेही महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे आता बालनाट्यानं गर्दी का होते, कारण बालनाट्य ही बालगोपाळांसाठी असलेली नाटकं आहेत. राईट. आणि ते बालनाट्यानंतर एकदम त्यानं 8-9 वर्षाची झाल्यानंतरच नाटक बघायला मिळणार आहे. त्यामुळे बालनाट्य म्हणजे लहानपणात बघितलेली नाटकं ती त्यांच्या लक्षात राहतात. बरोबर. मग मधला काळ जातो 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, आणि मग परत 8वीमध्ये त्यांना समजा नाटक दाखवायला सुरुवात केली. तर मला असं वाटतं ते ही रुजण्याची गोष्ट आहे, संस्कार रुजण्याची गोष्ट आहे. म्हणजे झाड लावलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी आंबे काढायला घेतले असं होत नाही. मला खूप टँजंट प्रश्न विचारायचा आहे. आपण एवढा वेळ गप्पा मारतोय, शेवटच्या टप्प्यात आलोय, तर तुमच्या सगळ्या चर्चेत एक कायम बिझनेस सेन्स दिसतो, म्हणजे बिझनेस जीन्स दिसतात. तर हा व्यवसाय करायच्या आधी बाकी कुठले व्यवसाय ट्राय केलेले का पहिला व्यवसाय नाटकच? पहिला व्यवसाय नाटकच. आणि नाटक केलं नसतं तर कुठला व्यवसाय केला असता आयुष्यात? आय डोंट थिंक. मी कलाकार म्हणूनच राहिलो असतो. अच्छा, म्हणजे व्यवसाय फक्त नाटकातच केला असता. कारण इथे अभ्यास मी इथेच केला ना ह्याचा. म्हणजे समजा मी दुसऱ्या कुठल्या व्यवसायात असतो, कापड व्यवसायात असतो, तर तिथे काही वेगळं मी केलं असतं. माझा व्यवसाय हा आहे आणि हा व्यवसाय जास्त चॅलेंजिंग आहे, रोजचा चॅलेंज आहे. रोजचा चॅलेंज आहे. फॉर एक्झाम्पल आमची बस, पुण्याचा प्रयोग होता, आमची बस शिवाजी मंदिरहून निघाली आणि वाशीला फेल झाली. आमचा 5 वाजता प्रयोग आहे. आम्ही नेहमी काय करतो की 5 वाजताच्या प्रयोगाला 9 वाजता निघतो, 1 वाजेपर्यंत इथे येतो, इथे जेवतो. हे कशासाठी? आता तू म्हणशील मग हा खर्च होतो तो काय? मला 5चा प्रयोग महत्त्वाचा आहे. माझ्या 20 जेवणांचं महत्त्व मला नाही आहे. बरोबर. प्रयोग कॅन्सल होता कामा नये, प्रयोग होणं गरजेचं आहे. बरोबर. तर शिवाजी मंदिरहून बस निघाली, वाशीला बस फेल झाली. आता वाशीला बस फेल झाल्यानंतर एवढ्या सकाळी बस आणि बस ड्रायव्हर मिळणं हे अवघड आहे. म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तास लागले असते. सगळं अरेंज, म्हणजे बस आली आहे, मग ह्या बसवरचं सामान त्या बसवर शिफ्ट होणार, सगळं ह्याला 3 ते 4 कमीत कमी 4 तास लागले असते. तर आता सुचायला असं पाहिजे की वाशीमध्ये कुठली बस आहे, नाटकाची वाशीमध्ये कुठली बस आहे. बरोबर. मग ते शोध घेतल्यानंतर 10 मिनिटात कळलं की वाशीमध्ये एक नाटकाची बस आहे. वाशीमध्ये नाटकाची बस आहे म्हटलं, त्या माणसाला फोन केला, त्या ड्रायव्हरला तिथे बोलवलं, तो बस ड्रायव्हर घेऊन आला आणि विदिन 1.25 तासात आम्ही तिथून निघालो. आता हा रोजचा उद्योग झाला, म्हणजे हा रोजचा चॅलेंज आहे. हा चॅलेंज तुमच्या आणि कॉमन माणसाच्या आयुष्यात येण्याचं गरजच नाही, कारणच नाही. खरं आहे. बरोबर. हे रोजचे चॅलेंज असल्यामुळे हा खूप जास्त इंटरेस्टिंग विषय आहे, इंटरेस्टिंग बिझनेस आहे असं मला वाटतं. बरोबर. बरोबर. पण मग हा बिझनेस म्हणून करताना, म्हणजे आता काय म्हणूया आपण त्याला, की खूप वर्ष तुम्ही करताय, 30-35 वर्ष झाली, 14-15 वर्ष प्रोड्युसर आहात, व्यावसायिक म्हणून, तर काय अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही शिकलात, की म्हणजे तुमचं टेक अवे की अरे हे समजलं मला, म्हणजे नाटक केल्यावर जसा एक परफॉर्मन्सचा आनंद असतो तसं व्यवसाय केल्यावर ह्या गोष्टीचा मला आनंद आहे, अशा काय गोष्टी? मला एकमेव गोष्ट अशी वाटते की लगेच रिॲक्ट व्हायचं नाही. की सगळ्या गोष्टी खूप छान सॉल्व्ह होतात. तू एखादी गोष्ट मला सांगितली की हा असं तुझ्याबद्दल बोलतो, हो का, बरं बघूया, यायला असं नाही होत चालत. नॉट टू रिॲक्ट. बरोबर.
मला रिॲक्शन फक्त स्टेजवर द्यायची आहे. पंचला द्यायची. हा कलेची सेवा आहे ना ती, हम्म. हम्म. कलेची सेवा आहे ती. त्यामुळे रिॲक्शन देणं हे मी कोणावर उपकार करत नाही आहे. हम्म. हा माझा व्यवसायाचा आणि तिथे काम करण्याच्या सेवेचा भाग आहे. हम्म. त्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, माझ्याबद्दल कोण काय बोलतंय. आमची इंडस्ट्री छोटी आहे, त्यामुळे लपून काही राहत नाही. हम्म. हे तुझ्याबद्दल कोण काय बोलतंय हे लगेच तुला जसं कळतं, तसं माझ्याबद्दल कोण काय बोलतंय हे लगेच कळतंच. हो. त्यामुळे नॉट टू रिॲक्ट ही सगळ्यात मी मोठी गोष्ट शिकलेलो आहे. इंटरेस्टिंग. आणि आता शेवटचा प्रश्न, की खूप वेळ आपण बोलतोय, सगळं झालं आता 30-35 वर्ष, असंख्य 13,000हून अधिक प्रयोग, प्रोड्युसर म्हणून एक यशस्वी, तुमच्यात खूप एनर्जी अजूनही आहे. आता फ्युचर प्लॅन काय? फ्युचर प्लॅन रेडी आहेत पुढच्या बरं. वर्षीचे. ओके. म्हणजे अजून नवीन नाटकं आम्ही बघणार आहोत. खरं सांगू का, ही 2 वर्ष वाया गेली म्हणून नाही तर मी 15,000 माझे झाले ना, मी थांबायचा विचार करत होतो. पण आता हे तुमचं हे कोविड बिविड हे काय, दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट, आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग. रिटायरमेंट आणि रिटायरमेंट प्लॅन दोन्ही नाही. हां काहीच नाही आता ॲज ऑफ नो काही नाही. कारण माझी मास्तरकी चालू आहे, मला शिकवायला पण छान आवडतं. ओके. उत्तम काय मुळात खरं सांगू म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, ज्या क्षणाला तुम्हाला उत्तम बोलता येतं स्वच्छ, त्या क्षणाला तुमची सगळी दरवाजे उघडलेले असतात. खरं. मराठी इंडस्ट्रीमध्ये हम्म. 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 प्रत्येक वाक्यामध्ये समजा 8 शब्द आहेत, ते 8ही शब्द महत्त्वाचे नाही आहेत हो. हम्म. 8 शब्दांमधले 2च शब्द किंवा 3च शब्द महत्त्वाचे आहेत. हम्म. त्या 3 शब्दांवर तुम्ही जोर दिलात ते वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. हम्म. आता हे 3 शब्द महत्त्वाचे कुठले आहेत, हां. मुळात वाक्य काय आहे, मुळात सूर काय आहे, हे शिकण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे माझ्या टी स्कूलला मी कोणालाही मी ढकलत नाही. अच्छा. मी त्यांना त्यांची शिदोरी देतो, हायवेवर नेऊन उभा करतो. आता तुमचं कसं चालायचं ते तुमचं तुम्ही बघा. हम्म. त्यामुळे आज जेवढ्या तुम्हाला सिरियल दिसतात त्या सगळ्या सिरियलमध्ये जी स्वच्छ बोलणारी मंडळी आहेत हो. ती माझ्या टी स्कूलची आहेत. वा. त्यामुळे म्हणजे आणि सगळे मेन रोलमध्ये आहेत. हम्म. हम्म. सगळे मेन रोलमध्ये आहेत. राईट. मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही स्वच्छ बोलाल की तुम्ही डबिंगला पण जाऊ शकता, तुम्ही व्हॉइसिंग करू शकता, यू कॅन डू वंडरफुल थिंग्स. राईट. इंटरेस्टिंग. सो 15,000 प्रयोग करायचे हे तर आता ठरले आणि ऑन कॅमेरा आहे, त्यामुळं तुम्हाला खूप शुभेच्छा. पुढचे Thank you. 1700 प्रयोग लवकरात लवकर होत. कोविड संपू दे. आता आपण काय पोस्ट कोविड मुलाखत करतोय आणि परत मुलाखत करू, त्यावेळी वेगळ्या विषयावर करू. पण आज तुम्ही वेळ दिलात आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला कळाल्या. त्याबद्दल थिंक बँकतर्फे आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार. धन्यवाद.